नमस्कार, पब्लिक व्हाईस चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती पुंडलिकनगर येथे साजरी करण्यात आली। यावेळी गजानन सरोसे, लक्ष्मण बनाडे, रघुनाथ पद्मे, अर्जुन सरोसे, रामनाथ दाभाडे, मच्छिंद्र कडवे, राजशेखर शेळके, विजय वाघमारे, अशोक दामले, बाबासाहेब कांबळे, शशिकांत पद्मे व गौरव लोखंडे यांची उपस्थिती होती। उपस्थित सर्व आपले रविदास भक्त सेवक त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी या ठिकाणी जी महाराजाला, संत रविदास महाराजाला सगळ्यांनी अभिवादन केलं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। रविदास महाराजांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये काशी बनारसी मांडूर या गावी झाला। ते रविवारच्या दिवशी त्यांचा जन्म झाला असल्या कारणामुळे त्यांना रविदास या नावानं ओळखले जातं आणि ते खूप खूप भक्तमय होते। ते शिकलेले नव्हते, परंतु त्यांना इतकं ज्ञान प्राप्त होतं की ते अतोनात, कारण त्यांच्यासाठी त्यांनी ते रामभक्त होते। रामाची मातीची मूर्ती बनवून त्याची ती पूजा करायचे आणि त्यामुळे जनसमुदाय खूप मोठा त्यांच्या पाठीशी उभा होता आणि मानवतावादी, समतावादी अशा विचाराचे ते होते। म्हणून आज फार मोठी रॅली उत्तर प्रदेशामध्ये होते आणि भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये त्यांची रॅली चालू आहे आणि अभिवादनाचा त्यांचा कार्यक्रम नेहमी होत असतो। तसेच नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी 700 करोड रुपये खर्च करून मोठं स्मारक 60 फुटाची मूर्ती देऊन स्मारक उभारलेलं आहे। त्यांचं आम्ही कोटी कोटी अभिवादन करतो। असंच प्रवाह त्यांचा सतत चालत राहो अशी मी ग्वाही देतो। पद्मसाहेब, या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही? समाज बांधवांना असं मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपण रविदास महाराजाची संध्याकाळी 6 वाजता रॅली निघणार आहे। रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि मोठ्या संख्येने आपण रॅलीमध्ये हजर व्हावं आणि सहभाग होऊन ठिकाण क्रांती चौकापासून हनुमाननगरपासून ती रॅली निघणार आहे। क्रांती चौकला एका ठिकाणी जमा होणार, तिथून क्रांती चौक तर पैठण गेटपासून सांगता महात्मा फुले या ठिकाणी होणार आहे। आता रेडी। आज वार बुधवार संत शिरोमणी रोहिदास महाराज 648 जयंती उत्सव सोहळा आम्ही सर्व समाज बांधव म्हणून एकत्र संपन्न कार्यक्रम केला। या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देताना सांगेल की रोहिदास महाराजांचे विचार जे होते, मन चंगा पट्टे मिळंगा, मन हे निर्मळ असलं पाहिजे। कोणतेही कार्य करताना, कोणतीही देवभक्ती करताना किंवा कोणतेही समाजकार्य, राजकीय कार्य करताना न स्वार्थपणे काम केले पाहिजे। त्याचं मत स्वागत सुद्धा मीच करतो। सर्वप्रथम सर्व भारतीयांना, संत रविदास महाराजांच्या अभिनंदन। 648व्या जयंतीनिमित्त हनुमाननगरमधील त्या पक्षातर्फे शुभेच्छा। या कार्यक्रमाला जयंतीनिमित्त समाज बांधव आमचे ज्येष्ठ पद्मेसाहेब, रामनाथजी दाभाडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वाघमारेजी, आमचे खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे बदाडीजी, गजानन सरोसे, ज्येष्ठ वकील तज्ज्ञ आमचे मित्र पाटील साहेब, सर्व समाज बांधव
शुभेच्छा. अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती माझी सर्व समाजांना खूप शुभेच्छा. आणि सर्व या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांच्या खूप मनापासून धन्यवाद. कोणकोणाची उपस्थिती होती आज? आज आमच्या इथं गटाचे नेते विजयाबा वाघमारे आणि हिंदी गटाचे उपशहर प्रमुख शेळके पाटील तसेच अर्जुनराव सरोसे उपशहर प्रमुख आणि भाजपचे अशोकजी दामले साहेब आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आज वार बुधवार संत शिरोमणी रोहिदास महाराज 648 जयंती उत्सव सोहळा आम्ही सर्व समाज बांधव म्हणून एकत्र संपन्न कार्यक्रम केला. या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देताना सांगेल की रोहिदास महाराजांचे विचार जे होते मन चंगा पट्टिमेंगा. मन हे निर्मळ असलं पाहिजे. कोणतेही कार्य करताना, कोणतीही देवभक्ती करताना किंवा कोणतेही समाजकार्य राजकीय कार्य करताना काम केले पाहिजे. त्याचं मत लक्ष्मण प्रमुख यांचं स्वागत कोण दाबाडे काका करतील. पटापटा कोणाकोणाच करतील. शेळके साहेबाचं मी स्वतःच करतोय. इकडे या ना. इकडे बघा. बटाट्याचं सांग. पाटील लक्ष्मण बसाडे सर्वच इथं समाज बांधव सर्व हा काम समाजाचा का आम्ही एकदम नगर साधा दल मी आहे. धन्यवाद देतो. माझे 2 शब्द